रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमोल सावंत, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी अतुल गवळी. शेतकरी मित्रांनो, सर्वांचा आवडता कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आल्याच्या एपिसोडमध्ये गेल्या 3 एपिसोडमध्ये आडी लावण्यापासून ते लागण करेपर्यंतची सर्व माहिती आपण शेतकऱ्यांना दिलेली आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, आपण आलं लावण्यापासून ते आलं उगवण्यापर्यंत आपण तुम्हाला रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल दिलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या प्लॉटमध्ये आपण लागण केली होती त्याच प्लॉटमध्ये आपण 1 महिन्याचा आला आता झालेला आहे. आपण बघू शकता जोमदार वाढ. तसेच शेतकरी मित्रांनो, आपण आल्याच्या प्लॉटमध्ये आपल्या शेतकरी मित्रांनी कोथिंबीरीचं आणि शापूचं आंतरपीक घेतलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण या 30 दिवसाच्या शेड्यूलमध्ये जे उत्पादनांचं शेड्यूल दिलं होतं त्याचा आपण फरक बघतोय आणि आता सध्या 5 ते 6 पानावरती आला आपण बघतोय. आता आपण सुरुवातीपासून शेतकऱ्यांना सर्व मार्गदर्शन इथं केलेलं आहे. म्हणजे रानाची मशागत करण्यापासून ते आडी लावण्यापासून नंतर आपण लागण करणे आणि लागणीपासूनचं 1 महिन्याचं शेड्यूल आपण शेतकऱ्यांना दिलेलं आहे. बरोबर आहे? बरोबर आहे साहेब. हां, तर आपण दिलेल्या शेड्यूलवरती शेतकरी किती समाधानी हे आपण अनुभव सोबत घेत आहोत आता इथं. सावंत साहेब, आपण त्यांना लागणीपूर्वीच आपण सांगितलं होतं 1 महिन्याचं शेड्यूल. तर शेतकऱ्यांना आपण शेड्यूल सांगितलं होतं. त्या शेड्यूलचे रिझल्ट कसे आहेत ते शेतकऱ्यांचे बघा. त्यांनी आंतरपीक बी कोथिंबीरीचं घेतलं, परत शापू बी घेतला. तर त्या आल्याच्या शेड्यूलमुळं आल्याचे ग्रोथ, काळोखी कॅनॉपी कशी काय दिसती बघा. 5-6 पानं आलेले आहेत आपल्याला त्या आल्याच्या 2 शेड्यूलमध्ये. तर शेतकरी सावंत साहेब भरपूर समाधानी झालेला दिसत आहे. 100% शेतकरी समाधानी आहे. आपण बघताय आता आपण हे आलं बघताय. आलं चांगल्या प्रकारे उगवून आलेलं आहे आणि त्याची काळोखी चांगली आहे, त्याची उंची चांगली आहे. 6 इंचाचं 5 ते 6 पानावरती आलेलं आहे सध्या आणि 30 दिवसापर्यंत याला डोस आपला पूर्ण झालेला आहे. आणि आपण इथून पुढं आता 60 दिवसापर्यंत शेड्यूल आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत. सावंत साहेब, आता शेतकऱ्यांना इथून पुढं काळजी काय घेतली पाहिजे? इथून पुढं काळजी घेताना एक काम करायचं की जसं की आपण म्हणतो की आल्यात मेन प्रॉब्लेम आहे तो कंदकुजीचा. तर कंदकुज होऊ नये म्हणून आपण काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. सावंत साहेब बरोबर आहे. त्याच्याबरोबर आपण कंदकुजीची जी काळजी घेणारच आहे. पण आता शेतकरी मित्रांनी दुय्यम फायदा घेतला. आलं तर पीक आपलं घेतच आहेत, तर त्याच्याबरोबर कोथिंबीर बी घेतली, शापू घेतला. गवळी सर, शेतकरी मित्रांनी इथून पुढंच काळजी घेतली पाहिजे आल्याची. साहेब बरोबर आहे. आता आल्याला इथून पुढं खरी काळजी घ्यायची. आल्याला फुटवे झाले पाहिजेत. आल्याची कोंब किती निघतात, फुटवा त्याची आता ड्रिंचिंग घेतल्या पाहिजेत. 30व्या दिवशी आपण शेतकऱ्यांना नॅनोशक्ती, रूट मॅजिक, रामा मॅजिक हे आपण ड्रिंचिंगमधून देणार आहे. तर नॅनोशक्ती आपल्या इथे बेसल डोस आणि फुटव्यासाठी चांगलं काम करतं. आणि रूट मॅजिक म्हणलं तर त्या झाडाच्या मुळ्यांसाठी 1 नंबर काम करेल आणि फुटवे बी बाहेर काढेल. आतील फुटवे झालेले पटकन बाहेर निघतील. त्याबरोबर आपण रामा मॅजिक पण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. रामा मॅजिक तर सांगितले. रामा मॅजिकमध्ये फुटवे भरपूर प्रमाणात निघतात साहेब, त्याच्यामुळे तर रामा मॅजिक ऍड करायचे ना. नक्कीच, म्हणजे प्रचंड फुटवा आणि जोमदार वाढ यासाठी एकच प्रोडक्ट म्हणजे नानोशक्ती. ते बरोबर बोलला. आणि त्याच्यानंतर बी शेतकऱ्यांना घ्यायची काळजी म्हणलं तर आता फुटवे बाहेर निघाल्यानंतर बी काळजी घेतली पाहिजे ना. त्यावेळेस आपण एक फवारणी बी घेणार आहे. बरं, तर फवारणीमध्ये आपण काय देणार आहोत शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना रामा गोल्ड, स्टीम ग्रो आणि मायक्रोन्यूटन. बरोबर आहे गवळी सर. आपण जो डोस सांगितला आता स्टीम ग्रो, रामा गोल्ड आणि मिक्स मायक्रोन्यूटन, तर त्याच्यामुळे पण काय होणार आहे की आल्याची उंची जोमदार वाढणार आहे आणि त्याची स्टिक पण जाड होणार आहे. बरोबर आहे साहेब. ते तर फवारणी घेतल्यानंतर ती काळजी घेतलीच पाहिजे ना. तर गवळी सर, आता शेतकऱ्यांनी 1 महिना झाल्यानंतर पुढं काय काळजी घेतली पाहिजे? साहेब, आता त्याच्यानंतर एक बुरशीनाशकची फवारणी, कीटकनाशकची फवारणी घेण्याची गरज आहे. वातावरण बदललेलं असते, पावसाळा चालू झालेला असतो, त्यासाठी बुरशीनाशक आणि कीटकनाशकची फवारणी घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही काय देणार बुरशीनाशक आणि कीटकनाशकमध्ये? आपण बुरशीनाशकमध्ये आपलं रामा ॲग्रोटेकचं बायो इन्व्हर्टर म्हणून 1 नंबर प्रॉडक्ट आहे. आणि कीटकनाशकमध्ये लोहा किंग. बरं, गवळी सरांनी सांगितल्याप्रमाणे बायो इन्व्हर्टर आणि लोहा किंग जबरदस्त आळीवरती आणि बुरशीवरती काम करणार. शेतकरी मित्रांनो, आणि बायो इन्व्हर्टर लोहा किंग ते खालून बी जमिनीतून बी चालतं आणि फवारणीतून बी आपलं रामा ॲग्रोटेकचं प्रॉडक्ट चालतंय.
म्हणजे दुहेरी मार्गाने ही उत्पादन आपले काम करतात. बरोबर आहे साहेब, तुम्ही सांगितलं दुहेरी मार्गानेच दोन्ही प्रॉडक्ट आपले काम करतात. म्हणजे वरतून फवारणी आणि खालून मुळीवर पण हा दोन्हीही चालू शकते 100%. तर शेतकरी मित्रांनो, 1 महिन्याचा आला झाल्यानंतर शेतकऱ्यांना नेमकी काय काय अडचण येते की पावसाळा चालू होतो, त्यानंतर नवीन बुरशीचा जन्म होतो, नवीन कीटकांचा जन्म होतो आणि त्याच्यावरती मेन आळीचा प्रादुर्भाव जास्त होतो. तर ते आळी रोखण्यासाठी आपण लोहा किंगचा वापर करणार आहे आणि बुरशीसाठी आपण बायोनेटरचा वापर करणार आहे. बरोबर आहे साहेब, कारण की आपण बुरशीनाशक जर सोडणार आहे ना, त्यामुळे अगोदर शेतकऱ्यांनी आपल्या शेतकरी मित्रांनी शेणखत वगैरे टाकलेलं असते, त्याच्यासाठी बुरशी वगैरे येऊ नये म्हणून आपण बायोइन्व्हर्टर देणार आहे. बरं, शेतकऱ्यांना शेणखत मिळताना प्रत्येकाला कुजलेलंच मिळतं असं नाही, त्यामुळे ते बुरशीचा अटॅक होणार का तर होणार, पण त्याच्यासाठी वाचण्यासाठी आपल्याला राम ॲग्रोटेकचं एक धडाकेबाज प्रोडक्ट आहे की बायोइन्व्हर्टर आणि लोहा किंग. तर गवळी सर, तुम्ही आल्याला मुळकूज होऊच नये म्हणून तुम्ही काय देणार शेतकऱ्यांना? साहेब, शेतकऱ्यांना सांगायचं म्हणजे मुळकूज येऊच नाही म्हणून निमकरंज हे रामा ॲग्रोटेकचं धडाकेबाज प्रॉडक्ट आहे आणि त्यात आम्ही भीमसेन कापूर टाकून देणार आहोत. त्याच्यामुळं 100% ना 1000% बुरशी मुळकूज लागतच नाही. गवळी सरांनी सांगितल्याप्रमाणे निमकरंज म्हणजे निमकरंजच, म्हणजे त्याच्यामध्ये भीमसेन कापूर वापरल्यानंतर कुजीचा प्रिव्हेंटिव्ह होणारच. शेतकरी मित्रांनो, आता आले लागून आपल्याला 35 दिवस झाले. 35 दिवस झाल्यानंतर आपण त्याला रामा NPK म्हणजे रामा ॲग्रोटेकचं NPK आपण त्याला देणार आहोत. आता NPK दिल्यानंतर काय होणार आहे की NPK मध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे Nच्या बॅक्टेरिया, Pच्या बॅक्टेरिया आणि Kच्या बॅक्टेरिया. त्यामुळे फुटवा तर जोरात होणारच आहे आणि त्याचे स्टिक पण जाड चांगली होणार. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण 40व्या दिवशी जो डोस घेणारे 1261 घेणारे रामा ॲग्रोटेकचं, रूट मॅजिक घेणारे, रोडोके घेणारे, बोरॉन ते डोस घेणार आहोत आणि रामा झिंक बी घेणार आहे. फुटवा एकसारखा जोमदार वाढणारे झिंक बोरॉन जे डिपेन्सी जे कमी पडतात त्या भरून निघतेली आणि रूट मॅजिकनं पांढरी मुळीची क्षमता वाढून झाडाची जोमदार वाढ होणार आहे. बरोबर आहे सर, गवळी सर, तुम्ही सांगितलेला डोस अतिशय उत्तम आहे. सावंत साहेब, ज्यावेळेस आल्याला 50 दिवस पूर्ण होणार आहे त्यावेळेस तुम्ही काय सांगाल शेतकरी मित्रांना देण्यासाठी? गवळी सर, 50व्या दिवशी आपण देणार आहे बायोसमृद्धी ऑल इन वन, त्यानंतर रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रिएंट. साहेब, बरोबर सांगितलं तुम्ही की ऑल इन वर समांतर आल्याची वाढ करून घेईल. वाढ तर समांतर होणार, पण प्रत्येक खोडवा हा जाडजूड होणार, त्यामुळे सशक्त होईल. आल्याची 50व्या दिवशी बायोसमृद्धी दिल्यामुळं आतील फुटवे निघणारे ती एक समान निघणारे, समान आणि जाड निघतेली आणि मायक्रोन्यूट्रन चिलेटेड मुळे काळोखी प्रचंड राहील आणि स्टिक जर जाड झाली तर खाली माल पण चांगला जाडच होणार. बरोबर आहे सावंत साहेब, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आमच्या शेतकरी मित्रांना डोस एकदम बरोबर सांगितला साहेब. आता इथं बघू शकता आपण, इथं स्टिक बघा कशी जाड आहे. आता सध्या 6 ते 7 पानावरती हे आलं आहे आणि स्टिक बघितली तर मजबूत स्टिक आहे. ज्यावेळेस शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आला आपलं 60 दिवसाचं होईल ना, त्यावेळेस आपण शेतकरी मित्रांना रामा ॲग्रोटेकचे संपूर्ण टक्के जैविक जे प्रॉडक्ट आहे ते मोदक देणार आहोत आणि त्याच्याबरोबर झिंक हे प्रॉडक्ट बी देणार आहोत. तसेच शेतकरी मित्रांनो, आपण 60व्या दिवशी जे रामा ॲग्रोटेकचे धडाडीचे 2 प्रॉडक्ट आहेत त्या प्रॉडक्टची नावे म्हणजे मोदक आणि रामा बोरान. पानाचे जाड, खोड आणि पानाची रुंदी एकसारखी होण्यासाठी रामा बोरान आणि रामा मोदक हे सोडणार आहोत. सर, मोदकचं अजून एक काम सांगतो. मोदक काय करणार आहे की सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी कमतरता आहे ती पूर्णपणे भरून निघणार आहे. अगदी बरोबर आहे सावंत साहेब, मोदकनं आपल्या जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते 100% भरून काढणार आहे. बरोबर. आणि सर, बोरॉन काय काम करतो? बोरॉन पानाची जाड, खोड याच्यासाठी ते बोरॉनचं काम चांगलं आहे. बरं, म्हणजे बोरॉनची जर डिपेन्सी असेल ती पण बोरॉनमुळं भरून निघणार आहे इथं. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपला आलं पीक 70 दिवसाचं होणार आहे त्यावेळेस आपण बायोसमृद्धी ऑल इन वन, त्यानंतर आपण रोडोके, रूट मॅजिक आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट देणार आहोत. त्याच्यामध्ये काय होणार आहे की आल्याच्या गाठी चांगल्या प्रकारे तयार होणार आहेत, म्हणजे आलं तयार व्हायला चांगलं सुरुवात होणार आहे. सावंत साहेब, तुम्ही बरोबर बोलला. हा तर डोस एकदम उत्तम आहे. 70व्या दिवशी सर्व आले प्लॉट जुळण्यासाठी सक्षम तयार होतात. त्यामुळं बायोसमृद्धी ऑल इन वन समांतर शेतातली आल्याची वाढ एकसारखी, पानांची खोडं एकसारखी होणार. रोडोकेने गाठी तयार झाल्यानंतर ते
साईज चांगली होईल, परत आल्याचे जी बांडे असते ती एक समांतर जाड होईल आपली. म्हणजे गवळी सर, रोडोकेचं मेन काम आहे की त्याची चांगली जाड तयार करणे, आल्याची गाठी चांगली जाड तयार होणे, आणि तिथूनच आपला माल फुगायला चालू होतो आणि आपल्याला खरं उत्पादनाचा जो मार्ग आहे तो सापडतो. तर गवळी सर, आपण 30 दिवसापासून आलं ते 70 दिवसाचं आलं होईपर्यंत आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, कोणकोणते डोस दिले पाहिजेत, याबद्दल आपण सविस्तर माहिती शेतकऱ्यांना सांगितलेली आहे. बरोबर आहे सावंत साहेब, आपण तर आता 30 दिवस ते 70 दिवसापर्यंत शेतकऱ्यांना पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. तर गवळी सर, आता 30 दिवसापासून ते 70 दिवसापर्यंत आपण फवारणीमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे आणि काय फवारणी केली पाहिजे? सावंत साहेब, तुम्ही तर एकदम अतिशय सुंदर प्रश्न विचारला. आपण 30 दिवसापासून 70 दिवसापर्यंत नुसतं खालील डोस सांगितले, त्याच्यासाठी काय काळजी घ्यायची ती तुम्हाला सांगतो. जे 30 दिवसापासून 70 दिवसापर्यंत वातावरणात जे बदल होतील त्या गरजेनुसार आपल्या प्रतिनिधीला विचारून ते फवारणी घेणे गरजेचं आहे. तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न विचारला. गरजेनुसार आपण फवारणी देणार. तर सर, कोणत्या फवारणी असतील आपल्या त्याच्यामध्ये? साहेब, आपण सर्वप्रथम पहिल्यांदा बेसिक फवारणी रामा गोल्ड, स्टीम ग्रो आणि मायक्रोन्यूटनची फवारणी देणार आहे. बरं, म्हणजे फवारणीमध्ये सर्वात महत्त्वाची फवारणी अशी आहे की स्टीम ग्रो, रामा गोल्ड आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट. बरोबर आहे. त्यानं पानाची रुंदी, काळोखी प्रचंड आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया जोरदार होणार आहे. अगदी बरोबर आहे. आपलं प्रकाश रामा संश्लेषण गोल्ड जोरात झाले की त्याची उंची जोरात वाढणार आहे. अगदी बरोबर आहे. आपलं रामा गोल्ड प्रकाश संश्लेषण क्रिया दुपटीनं करते. त्याचबरोबर गवळी सर, आपण कीड नियंत्रणासाठी काय करणार आहोत? साहेब, आपण नीमकरंज कापूर टाकून घेतो, तिची एक फवारणी घेणार आहे मधोमध, आणि त्याच्यानंतर लोहा किंग आणि बायो इन्व्हर्टरची किडीसाठी फवारणी अतिशय सुंदर घेणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनी लक्षात घ्या की नीमकरंज आणि भीमसेन कापूर, त्यानंतर लोहा किंग ही मेन उत्पादन आपले आहेत की तुमचं कीटकनाशक म्हणून होईल आणि आळीवरती कीड नियंत्रण चांगलं होईल. आपल्याला आले पीक हे प्रामुख्याने आता पैसे कमवून देणाऱ्या शेतकऱ्याला पीक झाले आहे, त्याच्यामुळं आल्यासाठी ह्या फवारण्या गरजेच्या आहेत. आणि आता आलं हे म्हणजे पूर्वीपासून औषधासाठी भरपूर वर्षानुवर्ष वापरलेलं पीक आहे साहेब. बरोबर गवळी सर, म्हणजे तुम्ही सांगितलं की फवारणी आणि आळवणी ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरोबर आहे साहेब. तर शेतकरी मित्रांनो, आपण 70 दिवसापर्यंत आता डोस सर्वांना सांगितलेलंच आहे. शेतकरी मित्रांनो, आपण 70 दिवसाच्या पुढे गेल्यानंतर आले पिकात आपण काय काय डोस घेणार आहोत ते आपण पुढील भागात बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, 70 दिवसाच्या नंतर आले पिकामध्ये अजून काय काय फवारण्या आहेत, काय काय आळवण्या आहेत आणि त्याचा काय फायदा होणार आहे, तरी शेतकरी मित्रांनो हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका. येणाऱ्या रविवारी ठीक 12:30 वाजता प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. रामकृष्ण हरी.